आपलं नाव दादा? माझं नाव व्यंकटेश हरिपत काटे. अच्छा. आपण इंदूरला कसे काय आला? इंदूरला कसे काय आला? कुठे? इंदूरला. इंदोरला माझे धाकटी जी कन्या जी आहे ती देव हे जे कुटुंब आहे त्यांच्याकडे माझी धाकटी कन्या दिली. आपलं जन्मस्थान कुठलं? जन्मस्थान शहाबाद. शहाबाद गुलबर्गा डिस्ट्रिक्ट आणि जे कर्नाटकमध्ये आहे. दत्ताचं जे देवस्थान गाणगापूर आहे त्याच्या जवळ आहे ते. आणि ते देवस्थान जे आहे त्याच्यापैकी शासनातर्फे ट्रस्टी नेमलेले माझे वडील होते. आणि दरवर्षी दत्ताची जी पहिली पूजा असेल ती शासनातर्फे केली जात असे. त्यावेळची ती प्रथा होती आणि शासनातर्फे जे मानधन जे दिलं जायचं त्या देवस्थानला आमच्या वडिलांकडून ती मानधन दिलं जायचं. किती वर्ष होतं तिथे तुम्ही? आम्ही तिथं मला आठवतं मी 6 ते 7 वर्ष माझ्या लहानपणी तिथं होतो. त्यावेळेला माझं वय साधारण 5 ते 8-9 वर्षापर्यंत. तिथून कुठे गेला? तिथून त्याच्यानंतर आमची माझ्या वडिलाची बदली उमरगा डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद. कशात होते ते? तहसीलदार होते त्या काळी. हां. आणि मोठे म्हणजे प्रतिष्ठित गणले. आपलं शिक्षण काय झालं? माझं शिक्षण मी BCom उस्मानिया युनिव्हर्सिटीमधून झालो आणि MCom नंतर नागपूर युनिव्हर्सिटीमधून केलं. हां. आणि त्याच्यानंतर योगायोगाने जे प्रिन्सिपल होते नागपूरचे त्यांना इंग्रजी आणि मराठी ह्या दोघांचंही ज्ञान असणारं आणि मराठीमध्ये भाषांतर करून विद्यार्थ्यांना शिकवण्याची माझी हे होती. तर त्याच्याने ते प्रभावित झाले आणि NC देशमुख म्हणून ते जे प्रिन्सिपल होते त्यांनी माझी नेमणूक ट्युटर किंवा लेक्चरर म्हणून तिथे केली. हां. शिवाजी कॉलेजमध्ये काही दिवस केली. किती वर्ष झाली सर्व्हिस तुमची प्राध्यापक? माझी साधारण 3-3.5-4 वर्ष मी प्राध्यापकी केली तिथे. आता सध्या आपलं वय काय? माझं सध्या वय म्हणजे जन्म 91 वर्षाचं. 91. 90 पार केली तुम्ही आणि अजूनही कृतीशील आहात. साहित्य तुम्ही साहित्यिक आहात चांगले. हो, साहित्यिक आहे. म्हणजे मला एक सांगा तुम्ही साहित्यिक नाही किती भाषा येतात तुम्हाला? भाषा मला आम्ही कर्नाटकामध्ये असल्यामुळे सुरुवातीचं माझं शिक्षण कर्नाटकामध्ये झालं. कर्नाटकी ही भाषा आहे ती. त्याच्यामुळे मला बोलणं चालणं आणि मुळाक्षर वगैरे कर्नाटकाचे होते. त्याच्यानंतर उर्दू हे शिक्षणाचं माध्यम असल्यामुळं उर्दूमध्ये माझं शिक्षण झालं. अलिफ से अल्लाह, बे से बिस्मिल्लाह. म्हणजे उर्दूचं पूर्ण ज्ञान आहे? उर्दूचं. अरे वाह वाह वाह. आणि शेर शायरी देखील आहे. बरं, हिंदी येतच? हिंदी आहे? हिंदी तर आहेच. मराठी आपली मातृभाषा आहे. हो, तुम्हाला जवळपास 5-6 भाषा येतात. हा, तसं मराठी, हिंदी, उर्दू आणि सर्वच आहे ना. तर हे सगळं पहिलं जे काव्य रचना आमच्या ज्या फखरुद्दीन म्हणून नावाचे जे गुरु होते आमचे उर्दूचे शिक्षक, दो ही हिचकी में हुआ बीमारे गम का फैसला. क्या बात है. दो ही हिचकी में हुआ बीमारे गम का फैसला. एक हिचकी मौत की और एक तुम्हारे याद. आणि ह्याच्यामधलं वैशिष्ट्य म्हणजे पहिली उचकी जी आहे ज्याच्याने प्राण जातो ती मृत्यूची होती आणि मृत्यूनंतर काही राहत नसतं तरी परंतु त्यांनी पुनर्जन्माच्या संकल्पनानंतर दुसरी हिचकी आपली याद. क्या बात आहे, क्या बात आहे. असं ते काव्य. बरं, मला एक सांगा, तुमचे पुस्तकं प्रसिद्ध झाले का? पुस्तकं प्रसिद्ध झाले? पुस्तकं प्रसिद्ध झाले? हा, माझे 6 पुस्तकं हे झाले. कशा कशावर? पुस्तक जे आहे ना अथर्वशीर्ष म्हणजे गणपतीचं हे केलेलं. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ना विष्णू सहस्रनाम म्हणजे ह्याचं विष्णूचं ह्याच्या बाबतीत स्तवन आहे ते. हां. आणि तिसरं जे आहे ना विचार मंथन म्हणून जे आहे हे अध्यात्माचं पुस्तक आहे. हां, ज्याच्यामध्ये पुनर्जन्माचा सिद्धांत वगैरे जे आहे ना म्हणजे ज्ञान आणि विज्ञान ह्याच्यामधला जो फरक आहे तो देखील त्याच्यामध्ये विचार केला आहे. तो तिसरं पुस्तक आहे. चौथं पुस्तक श्रीपाद श्री वल्लभ हे जे दत्ताचं स्थान आहे, कुरुपूर हे जे स्थान आहे ते हे झालं. माझ्या धाकट्या मुलाने म्हणजे परिश्रम करून तिथं जाऊन रुद्राचा अभिषेक केला
पुस्तकाची तिथं मांडणी केली. ती पुस्तक तिथं हे केलं, त्यांची परमिशनही घेतली आणि ते पुस्तक प्रचारित झालं. त्याच्यानंतर आणखीन एक पुस्तक लिहिलं मी शेर शायरीवर. अशी ती एकूण शेर शायरी केव्हा करताय? शेर शायरी मला जसं सुचलं तसं, कारण उर्दू मध्ये शिक्षण झालं, उर्दूचं ज्ञान होतंच. उर्दूचं ज्ञान. बरं, मराठीमध्ये कविता रचना केल्या? मराठीमध्ये काही रचना केल्या, विशेषतः दुःखद प्रसंगाबाबत. कोण जाणिले कुणी पाहिले, प्रत्येकाचे दैव निराळे, प्रत्येकाचे कर्म निराळे. झाले गेले दिले घेतले सर्व येथेच राहिले, व्यक्त करण्या शब्द माझे व्यर्थची ठरले. तसबिरीत तुमच्या साधारण मृत्यूमध्ये तसबिरी ठेवली जाते. तसबिरीत तुमच्या बिंब न उरले, हे तर चित्र उमटले. नयनातील अश्रूत आमच्या प्रतिबिंब तुमचे आज प्रगटले. कोण जाणले कुणी पाहिले, प्रत्येकाचे दैव निराळे, प्रत्येकाचे कर्म आगळे. तर मराठीच्या रचनाही लिहिलेल्या हे असे पुष्कळ असे. उर्दू मध्ये तुम्हाला काही पुरस्कार वगैरे? मराठीत पुरस्कार म्हणजे आता ते योगायोगाने जे कुलगुरू म्हणजे विद्यापीठाचे मराठवाडा विद्यापीठाचे जे कुलगुरू होते त्यांच्या हस्ते मला शेर शायरीच्या पुस्तकामध्ये फार बरं वाटलं मला आपल्याला भेटून. आपण बहुभाषी आहात, आपण अत्यंत विलक्षण प्रतिभासंपन्न आहात आणि या 91 वर्षात तुम्ही हे जे साहित्य कर्म करून राहिलं आहे, साहित्य साधना करताय आणि तुमचं जे बोलणं आहे, तुमचं जे प्रस्तुती सादरीकरण आहे ते खरोखर गजबच, नो डाऊट. आणि मला असं वाटतं की इंदूरला तुम्ही आलाय तर तुमची भेट इथलच्या साहित्यिकांना झाली पाहिजे. पण त्यापूर्वी मी असा विचार करतो दादा की तुम्ही तुमच्या उर्दू काही रचना ऐकवा तुमच्या श्रोत्यांकरता, तर फार बरं आहे. तुमच्या आवडीच्या, तुमच्या आवडीच्या सांगतो मी. मेरे दिल की हसरत म्हणजे अंतरंगातलं चैतन्य माझ्या जिभेवर अवतरलं. मेरे दिल की हसरत मेरे जुबान पर आने लगी, आपको देख मेरी जिंदगी मुस्कुराने लगी. वो तुम्हारी मोहब्बत है या हम लोगों की दीवानगी, जो हर सीरत में आप ही की सूरत मुझे नजर आए. खिले फूल लबों के तुम्हारे ऐसी होठों पे ये मुस्कान हो, ना तुम्हें कोई गम हो ना कोई बेबसी हो. सलामत रहे तुम्हारे 100 साल की ज़िंदगी का सफ़र, जब तक तुम रहो खुशी ही खुशी तुम पर बरकरार रहो. आपके होठों से ये मुस्कान ना छूटे कभी, ना कभी कोई आपसे कभी रूठे. हो मेहरबान वो भगवान भी आपसे इस कदर, क्या आसमान के तारे भी आप ही की मर्जी से टूटे. असं याद जब उनकी आती है, म्हणजे आपले जे गेलेले जे हे आहेत, विरह झालेला आहे, याद उनकी जब आती है तो खुशबू की लहर दिल से दौड़ी जाती है. एक तस्वुर सा है उसमें जो मधे शामें किए जाती है. करो उनकी याद तो हर बात याद आएगी, गए गुजरे जिंदगी की हर मौज यहाँ ठनक सी जाएगी. बरसता भिगता मौसम तो धुआं धुआं से होगा, पर हथेली की मेहंदी याद कुछ और दिलाएगी. याद करो तुम्हारी तो हर बात याद आएगी. तरसती आंखें देर रात किसी का इंतजार भी करेगी, तरसती आंखें देर किसी का इंतजार भी करेगी, पर निगाहें दूर जाकर अंधेरे से टकराकर फिर वापस आएगी, वापस लौट आएगी. कारण काही उपयोग होत नाही ना. आपण कितीही आपल्या गेलेल्या व्यक्तीचा किती. मला एक सांगा, तुम्ही इंदूरलाही आता आपल्या मराठी भाषिक जे काही लोक आहे त्यांचं जे उर्दूचं ज्ञान तर इथे इतकं नाही आहे. इंदूरला लोक लिहितात उर्दू, गझल लिहितात, शेरो शायरी करतात. तर त्यांच्याकरता तुमचं काय मार्गदर्शन? कारण तुमचं शिक्षण उर्दूमध्ये झालेलं असल्यामुळे तुम्ही तर खरोखर त्याचं खूप सखोल ज्ञान आहे तुम्हाला. तर तुम्ही हे उर्दू दादा मला एक सांगा की आता माळव्यातले जे अनेक मराठी भाषिक कवी आहेत, कवयित्री आहेत, रचना करतात, हे तर ते आता उर्दू आणि हिंदीमध्ये करून राहिले. तर माझं असं विचारणं आहे की तुम्ही उर्दूचा पूर्ण तुमचा अभ्यास पूर्ण अध्ययन सगळं झालेलं आहे, अभ्यास पूर्ण, तर उर्दूमध्ये आपलं शिक्षण झालेलं आहे. तर आणि तुम्ही ही शेरोशायरी फार उत्कृष्ट करताय, तुमचे पुस्तक प्रसिद्ध झाले, तुम्ही मोठ्या मोठ्या उर्दूच्या दिग्गज लोकांबरोबर राहिलेला आहात. तर या लोकांकरता तुमचं मार्गदर्शन काय की उर्दू गझल किंवा शेरोशायरी करण्याच्या पूर्वी काय दखल घेतली पाहिजे? काय शेर शायरीच्या बाबतीत
जर जर म्हटलं तुम्ही तर मला एक ह्याच्यावरून एक शेर आठवतो, दीदार शरीफ को हम बार बार साफ करते थे, अपने शरीराला आम्ही बार बार साफ करते थे, मगर मैल तो अपने चेहरे पर था और हम तो आईना ही साफ करते रहे. असं ते म्हणजे त्यांच्या बाबतीत मला मार्गदर्शन करता आलं. यूँ चुपके से मेरे आँखों में नज़रों को खबर ना लगे, बस सिर्फ एक रात मुझे तू नवाज दे, मगर उसके बाद शहर को भी उसकी खबर ना लगे. असं म्हणजे उर्दूचं जे ज्ञान आहे, उर्दूचं जे सखोल शेर शायरी आहे त्याच्या बाबतीत, विशेषतः प्यार मोहब्बत ह्याच्या बाबतीत उर्दूमधले शेर शायरी, प्यार वो एहसास है जो कभी मिटता नहीं, प्यार वो पर्वत है कभी वो झुकता नहीं, प्यार की कीमत क्या है ये हमसे पूछो, प्यार वो अनमोल हीरा जो है कभी बिकता ही नहीं. असं प्यार प्रणय पर त्यांनी उर्दूमध्ये तुम्ही जे अभ्यास केलेला आहे तर हे जे लोक करतात त्यांचं मी हे विचारतोय की तुम्ही त्यांना मार्गदर्शन त्यांनी कसं लिहिलं पाहिजे उत्कृष्ट उर्दू रचना होण्याकरता. नाही तर का कोणी शेर शायरी करतं, गझल लिहितं, मग त्यांना ते गंभीरता नसते त्यांच्यासाठी संदेश म्हणतात तर एखाद्या शेरमधूनच मी व्यक्त करतो. तो पलकों के किनारे भिगो ही नहीं और वे सोचते हैं कि हम सोए ही नहीं, वो पूछते हैं कि ख्वाबों में किसे देखते हो, और यहाँ हम हैं कि यहाँ तुम्हारी यादों में सोते ही नहीं. म्हणजे तुमच्या आठवणीमध्ये मी उर्दूचं ज्ञान प्राप्ती करता काय केलं पाहिजे त्यांनी हे सांगा बस. आता हल्लीचे जे कवी आहेत ते काही उटपटांग असं ते हे करतात, पण खरं पाहिलं असता मैं जिसे ओढ़ता बिछाता हूँ ऐसी गज़ल आपको सुनाता हूँ, मगर क्या करूँ कमबख्त, उसके आँखों का नूर ही ऐसा है, उसके आँखों का नूर ही ऐसा है जिसमें गज़ल या मेरी पूरी ज़िंदगी मैं भूल जाता हूँ. म्हणजे आठवणीमध्ये. बरं, आता मला एक सांगा शेवटला की तुमच्या आयुष्यातल्या काही घटनाक्रम सांगा, असे प्रसंग सांगा ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्याला काही नवीन बळण आलं की तुम्हाला नवीन ऊर्जा आली. सांगा. माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची घटना म्हणजे माझा जो मोठा मुलगा जो आहे, जो सध्या 59-60 वर्षाच्या ह्याच्यामध्ये आहे, तर त्याच्या किडन्या 1991-92 पासून त्याच्या दोन्ही किडन्या काम करेनाशा झाल्या. माझी किडनी माझ्या कुटुंबातली असल्यामुळं किडनी घ्यायला हे माझी किडनी मॅच होत होती, परंतु माझं वय लक्षात घेता ऑनॉटॉमीच्या शास्त्राप्रमाणे डॉक्टर लोकांनी ते धाडस केलं नाही. ते म्हणाले तुम्ही हा इम्पॅक्ट जो असतो म्हणजे ट्रान्सप्लांटेशनचा तो सहन करू शकणार नाही, म्हणून त्यांनी माझं ते आणि डायलिसिसवर जवळजवळ 6 ते 7 वर्ष माझा मुलगा राहिला आणि पुढं डायलिसिसमुळे क्षीण होत गेला. मग मी परत डॉक्टर्स लोकांना, विशेषतः जे मुख्य डॉक्टर आहेत बॉम्बेचे, ह्याच्यामध्ये बॉम्बे हॉस्पिटलमधले कृपलानी नावाचे जे डॉक्टर होते त्यांचा सल्ला घेण्यासाठी मी गेलो. त्यांनी माझी अँजिओग्राफी केली आणि त्यांनी सांगितले की तुमची किडनी ओके आहे आणि तुम्ही इम्पॅक्ट सहन करू शकाल, परंतु ऑपरेशन हे 4 ते 4.5 तासात आटपलं पाहिजे. मी म्हटलं काही का होईना, पण माझ्या मुलाचा माझ्यासमोर काही हे होऊ नये आणि मी इम्पॅक्ट सहन करू. मग असं सगळे ते म्हणजे कायद्याची जी रचना वगैरे आहे ती सगळी पार करून आम्ही ते ऑपरेशन माझं हे केलं. इथले चोईतराम हॉस्पिटलमधले डॉक्टर चंद्रशेखर थत्ते ते दिवससुद्धा आले होते आणि तिथले ह्यांचा देखील म्हणजे तिथले जे डॉक्टर आहेत. ऑपरेशन कुठे झालं? पहिलं ऑपरेशन माझ्या तिथे ह्याला झालं, कुठं धूत हॉस्पिटलमध्ये. त्या धूत हॉस्पिटल कुठे? औरंगाबाद. धूत हॉस्पिटलमध्ये औरंगाबादला ते पहिलं ऑपरेशन झालं. डॉक्टरना वाटत होतं की 4-4.5 वर्षामध्ये 4-4.5 तासामध्ये हे ऑपरेशन होईल, पण माझ्या ऑपरेशनला जवळजवळ 6.5 तास आले आणि 6.5 तासानंतर मला डॉक्टरने, नेफ्रॉलॉजिस्टने माझ्या पाण्यावर, आणि हे 14 डॉक्टर एकूण उभे होते तिथे
आणि त्यांनी माझ्या ह्याच्यावर, तर तुम्हाला आता कसं वाटतं, मला पहिला प्रश्न वाटला तरी मी अडखळत माझ्या जिभेने सांगितलं की मला माझी डावी बाजू ही पूर्ण पॅरालाइज झाली असं वाटतंय आणि उजवी बाजू मला खूप दुखते. त्याचं कारण काही मला समजत नाही. तर सगळे डॉक्टर एकमेकाशी हस्तांदोलन केले की आपलं ऑपरेशन पूर्ण सक्सेसफुल झालं आहे. कारण त्यांच्या अनाटमीमध्ये जे काही शास्त्र आहे त्या शास्त्रानुसार डावी बाजू थोडीशी, कारण डावीकडची किडनी घेतलेली होती आणि उजवीकडचं म्हणजे तो भाग नियंत्रणात असल्यामुळे उजवी भाग दुसते. तर ते म्हणाले आणखीन तुम्ही तास 2 तासाने तुम्हाला, म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुल झालं. ऑपरेशन सक्सेसफुल झालं. मुलाची तब्येत कशी आहे? मुलाची मी विचारले पहिल्याने मुलाची तब्येत कशी आहे, ते म्हणले पहिल्यानेच त्याचं म्हणजे युरिन पास ऑन झालं आणि तो 100% त्यांनी. नाही, सध्या मुलगा आता कुठे? मुलगा आता औरंगाबादला आहे. त्याला 2 म्हणजे पुढं एक कन्यारत्न झाली आणि एक हे झाले. दुर्दैवाने ती कन्यारत्न राखी पौर्णिमेच्या दिवशी झालेली, ती काही डॉक्टरच्या म्हणजे ठीक आहे ह्याच्यामुळे. तर ते म्हणजे माझं असं, तुम्ही चांगली घटना सांगितली, फार म्हणजे अगदी मर्मस्पर्शी घटना सांगितली. तुम्ही त्यातनं निघाला. मला असं वाटतं की दत्तांची कृपा असेल, म्हणजे गाणगापूर स्थानाचं महत्व आहेच. बरं, आता आणखीन एखादी तुम्हाला काही आठवतंय का आयुष्यातलं काही विशेष प्रसंग? विशेष प्रसंग म्हणजे त्याच्यानंतर असं काही जास्त हे नाही आहे. पण म्हणजे आता तुम्ही 91 वर्षाचे आहात दादा आणि तुम्ही साहित्य कर्म करताय, अजूनही ऍक्टिव्ह आहात. काही तुम्हाला ब्लड प्रेशर, शुगर वगैरे काही त्रास नाही आहे? ब्लड प्रेशर, शुगर वगैरे काही म्हणजे बिलकुल निरोगी, स्वस्थ? हो, निरोगी. फार बरं वाटलं तुम्हाला भेटून. आणि इंदोरच्या साहित्यिकांकरता तुम्ही जरा तुमचा संदेश देऊन द्या की त्यांनी सगळे चांगले कामं केले पाहिजे. बोला. मला फक्त एवढाही आहे की बाबा काही वेळेला म्हणजे ह्या संदर्भामध्ये म्हणजे आणि आपले आप्तस्वकीय जे गेले आणि त्यांच्या आठवणी होतात, त्या आठवणीमुळे मी बेचैन होतो. आणि त्यांच्यासाठी मला सांगावं असं वाटतं, तन्हाई न पाए कोई किसी साथ के बाद, ना पाए जुदाई भी किसी से मिलने के बाद, ना पड़े किसी को किसी की आदत भी इतनी कि एक सिसकी आए उसके याद के बाद. म्हणजे विरही राहू नये. विरहाचं दुःख अतिशय घातक असतं आणि त्याच्यामध्ये आपलं प्रेम व्यक्त होईल. मेरी मोहब्बत एक छोटी सी कहानी है, टूटी हुई किश्ती और उसमें रुका हुआ पानी है. एक हसीन मोड़ पर मैं दम तोड़ चुका हूँ और उनको पता ही नहीं ये कि किसकी निशानी है. दादा, तुम्ही आज समाज चिंतन बुलेटिनला तुम्ही मुलाखत दिली. मी आपला मनपूर्वक आभारी आहे. आपण इंदोरला आला आणि योगायोगाने देवसाहेबांचे आणि माझे फार आत्मीय संबंध आहे देव परिवाराचे, आणि तुमची माझी भेट झाली. तुम्ही तुमची मुलाखत दिली. तुम्ही तुमचं ते सर्व भाषिक ज्ञान जे तुम्ही मुलाखतीत केलं. तुमचं आयुष्य असंच व्यवस्थित चालत राहो. तुम्ही 100 गाठावी आणि तुमचं सगळं व्यवस्थित आयुष्य पुढे राहावं. असं ह्याच्याबद्दल तुमचे आभार मानावेसे वाटतात. आणि मला एक ह्याच्यावरून शेर आठवतो. तो शेर म्हणजे असा आहे, अरे मंजिलें तो उन्हीं को मिला करती हैं जिनके सपनों में कुछ जान होती है. इन पंखों की ताकत से नहीं बल्कि दिल के हौसलों से उड़ान होती है. क्या बात है. वाह वाह, धन्यवाद. धन्यवाद काटे सर. आपला